श्लोक 18. त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परन्निधानं त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. अर्थ: तुम्ही जाण्यास योग्य असे अक्षर परब्रह्म आहात. तुम्हीच या विश्वाचे परम म्हणजे श्रेष्ठ असे आश्रयस्थान असून तुम्हीच अविनाशी शाश्वत अशा धर्माचे रक्षक सुद्धा आहात. तुम्हीच सनातन पुरुष आहात असे मला वाटत आहे, असे अर्जुन भगवंताला इथे सांगत आहे. अक्षर म्हणजे ज्याला कधीही झीज नसते असे, किंवा ज्याची झीज होत नाही असा तो परमेश्वर. त्याचे ज्ञान मात्र करूनच घ्यायला हवे. ते वेदितव्यम म्हणजे वेद, शास्त्र, पुराणे, संत, तत्वज्ञ यांचेकडून घेण्यास योग्य असे परमानंद स्वरूप जो निर्गुण निराकार आहे ते आपणच आहात असे अर्जुन म्हणत आहे. अव्यय म्हणजे जो कधीही खर्च होत नाही तो, असा हा अव्ययच विश्वाचा आधार सुद्धा आहे. परमात्मा अव्यय आहे, म्हणूनच या विश्वात सतत निर्मिती सुरू आहे. या सर्व गोष्टी श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दाखवल्यामुळेच कळल्या होत्या, आणि म्हणूनच अर्जुन त्याला म्हणत आहेत की आपणच शाश्वत अशा धर्माचे आधारसुद्धा आहात. येथे धर्म म्हणजे प्रचलित असलेले हिंदू, मुसलमान वगैरे असे धर्म नाहीत, तर प्रत्येक प्राणीमात्राचा स्वतःचा एक विशिष्ट धर्म असतो. जसे की वाघ, सिंह गवत खात नाहीत, मासे पाण्याशिवाय राहू शकत नाहीत. प्रकृतीचे किंवा निसर्गाचे नियमाप्रमाणेच त्या त्या प्राण्याचा स्वतंत्र असा धर्म आहे. यालाच शाश्वत धर्म असे इथे म्हटलेले आहे, आणि तो अगदी अनादी कालापासून चालत आलेला आहे आणि तो पुढेही तसाच चालत राहील. अशा या शाश्वत धर्माचे पालन करणारा असे आपणच आहात, भगवान आहात असे अर्जुन इथे श्रीकृष्णाला सांगत आहेत. सनातन, सत, आ आणि तन. सत म्हणजे आज अस्तित्वात असलेला, तन म्हणजे ताणणे, आ म्हणजे आपल्यापर्यंत, अगदी पूर्वीपासून आत्तापर्यंत चालत आलेला तो सनातन पुरुष सुद्धा भगवान श्रीकृष्णच आहेत, आणि तोच सर्वांचे शरीरात राहून कार्य करीत असतो. जीवन कंठायची जी शक्ती आहे तोच आपल्याला देतो, आणि तोच या जगाच्या उत्पत्तीपासून आत्तापर्यंत चालत आलेला आहे. पुरुष याचा अर्थ पुरेशेती म्हणजे शरीरात झोपलेला असा हा आहे. झोपलेला आहे असे म्हणतात कारण त्याची हालचाल प्रत्यक्ष आपल्या कोणाला दिसत नाही, पण तो शरीरात आहे हे मात्र नक्कीच. पण काही लोक असे म्हणतात की भगवंत जर झोपला तर आपण मरूनच जाऊ, कारण आपण झोपतो तेव्हा हाच तर स्वतः जागे राहून शरीरातील श्वसन, पचन, रक्ताभिसरण इत्यादी गोष्ट करीत असतो. म्हणूनच हा अर्थ योग्य नाही. तर पुरुष म्हणजे पुरम उपती इति पुरुषः. पुर म्हणजे शरीर, उष म्हणजे जाळणे, पिडणे व जीवन कंठणे असे 3 अर्थ आहेत. शरीरात ऑक्सिजनशी संयोग होऊन जळणे म्हणजे उष्णता निर्माण सुरू करणे, किंवा ती सुरू असते. आपले रोजचे जीवन जगायला हाच आपल्याला बळ देतो व पूर्वकर्माचे फळ देहाला भोगायला लावून पीडासुद्धा देतो. असा हा पुरुष अनादिकालापासून आजपर्यंत आहेच. ज्ञानदेव म्हणतात की देवा, तुम्ही परब्रह्म असून 3.5 मात्रांच्या ओंकारा पलीकडचे आहात. उभी अशी आहे: देवा तू अक्षर, अवटाविये मात्रेसी पर. तुम्हीच त्रैलोक्याचे वसतिस्थान व लयस्थान सुद्धा आहात. तुम्ही गहन, अव्यय, अविनाशी असे आहात, जे आकाराचे आयतन, जे विश्व निक्षेपैक निधान, ते अव्यय तू गहन अविनाशजी असे ज्ञानदेवांनी याचे वर्णन केलेले आहे. धर्माचे तेच जीवन असून अनादिसिद्ध असले तरी ते नित्य नूतनही आहे. 36 तत्वांचे पलीकडील असलेला
तू सदतीसावा असा अलौकिक पुरुष सुद्धा आहेस. ज्ञानदेवांची ओवी अशी आहे, तू धर्माचा ओलावा, अनादी सिद्ध तू नित्य नवा, जाणे मी सदतीसावा पुरुष विशेष तू. इथे आपण थांबूया.